रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कसे आहात सर्व? आज आपण शेतात आलेलो आहे। शेतामध्ये थोडे मुळे लावलेले आहेत, असे छोटे छोटे मुळे झालेले आहेत। तर याच्यावाली कवळी भाजी खूप छान लागते, सुकी भाजी खायला खूप छान लागते। तर आज आपण याच्यावाली थोडीशी भाजी काढून घेणार आहोत मुळ्यांची, आणि एकदम छान अशी भाजी आहे। त्याच्यावर काही किडे नाही, काही नाही, मावा वगैरे काहीच नाही आहे। तर आता आपण ही भाजी थोडीशी काढून घेऊन जाऊ घरी, आणि सुक्की भाजी कशी करायची असते आपण बघणार आहोत, मुळ्याची भाजी। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया, भाजी काढूया। खूप कवळी भाजी आहे, अशी पानं तोडायची आपल्याला, छोटे छोटे बारीक बारीक अशी कवळी भाजी खूप छान लागते खायला। तर याच्यावर बघा काही किडे नाही, काहीच नाही, खूप छान अशी मस्तपैकी भाजी आहे। तर भाजी इथे आपण काढून घेतोय। इथे एक मी मुळा पण घेतलेला आहे, किती छान असा मस्तपैकी बारीक कवळा लसलशीत मुळा पण आहे। इथे आपली भाजी काढून झालेली आहे बघा। आपल्याला काही खूप सारी नाही घ्यायची, तर इथे मी एवढी भाजी घेतलेली आहे, एक जोडी। आता भाजी आपण स्वच्छ कट करून धुवून घेऊया। इथे आपण भाजी स्वच्छ कट करून धुवून घेतलेली आहे, छान अशी धुवून आणली आहे। चाळणीमध्ये पाणी निथळून गेलं, पाणी गरम करायला ठेवलेले, पाणी पण छान असं गरम झालेलं आहे। थोडंसं मीठ घालून घ्यायचं। मिठाने काय होतं का भाजीचा कडवटपणा वगैरे, मुळाचा वास वगैरे असतो तो निघून जातो। भाजी फक्त आपल्याला आधी वाफळून घ्यायची, थोडंसं 2-3 थेंब असं तेल घालून घ्यायचं। तेलाने काय होतं, त्याच्यावरती काही किडा वगैरे काही असतं तर ते तेलावरती तरंगून तसंच राहून जातं। तर आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे, आपण आता भाजी त्या पाण्यामध्ये घालून घेऊया, वाफळून घ्यायची भाजी। भाजी खालीवर करून घ्यायची छान अशी, म्हणजे सगळी बाजू नीट व्यवस्थित वाफळून निघेल। आणि इथे आपल्याला मिरची काढून घ्यायची आहे। मिरचीमध्ये घ्यायचं आहे हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि मीठ। थोडेसे शेंगदाणे घ्यायचे, थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले। इथं मिरची आपल्याला आबडधोबड दळून घ्यायची। इथे मिरची आपण आबडधोबड दळून घेतलेली आहे। भाजी पण छान अशी वाफळलेली आहे, परत एकदा खालीवर करून घेऊया। आपल्याला भाजी जास्त शिजवायची नाही, फक्त वाफळून घ्यायची। भाजी छान अशी वाफळून झालेली, गॅस बंद करूया आणि पाणी आणि भाजी वेगवेगळं करून घेऊया। पाणी काढून घ्यायचे आपल्याला भाजीतलं, भाजी पिळून घ्यायची छान अशी, थोडंसं थंड पाणी घालायचं भाजीवरती। इथे आपण चाळणीवरती भाजी काढून घ्यायची आहे, खाली एक परत ताट वगैरे काहीतरी घ्यायचं, त्याच्यामध्ये आपण भाजी काढून घ्यायची। इथं आपण भाजी काढून घेतलेली आहे। भाजीमध्ये जर काही घाण असते ना, तर वरती तरंगण आलं असतं, तर भाजी एकदम स्वच्छ आहे। तर भाजीमध्ये काही घाण नाही पाण्यामध्ये, तर आपण भाजी परतून घेऊया। भाजीवरती थोडंसं थंड पाणी घालून घ्यायचं, भाजी पिळून काढायची। इथे आपण भाजी पिळून काढलेली, पूर्णपणे पाणी काढून घेतलं त्याच्यातलं। आता ही मिरची आपण जी दळलेली ती याच्यामध्ये घालून घ्यायची, पूर्णपणे भाजीला मिरची लागली पाहिजे अशी चोळून घ्यायची। इकडे कढई गरम करायला ठेवली, गॅस चालू केलेला आहे, गॅस कमी आहे। इथे आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचे, तेल छान असं गरम होऊन द्यायचं, आणि मिरची छान अशी भाजीला चोळून घ्यायची। तेल छान असं गरम झालेलं आहे, लसूण घालून घ्यायचा थोडासा, जिरे घालून घ्यायचे 1 चमचा। जिरे लसूण छान असे तडतडलेले आहेत, भाजी घालून घ्यायची आपल्याला। भाजी छान अशी परतून घ्यायची। भाजी बघा किती छान अशी मस्तपैकी दिसते, आणि खायला पण खूप छान लागते। तर त्याचे देठेसुद्धा मी अशी मोठी मोठी घेतलेले आहेत, आणि भाजी कट करताना अशी मोठी मोठीच कट करायची। रेसिपी कुठून बघते कुठून नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा। तुम्हाला जर ही भाजीची रेसिपी आवडली तर लाईक नक्कीच करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा। आणि ही भाजी तुम्ही ज्यावेळेस एखादी पातळ भाजी बनवतो आपण, जसं डाळ भात वगैरे बनवतो, कढी वगैरे बनवतो, त्याच्यासोबत खायला खूप छान लागते। आणि ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत आणि चपातीसोबतसुद्धा खूप टेस्टी लागते खायला। तर ही भाजी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। भाजीची रेसिपी जर आवडली तर नक्कीच पुढे तुमच्या मित्रमैत्रिणींसुद्धा पाठवा। तर चला आजच्यासाठी धन्यवाद, भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि खुश राहा।